नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे 1 मे 2026. महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे निमित्त आता लाडकी बहीण योजनेचे आज काय नवीन अपडेट आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते कोणाला मिळालेले आहेत, या पुढील हप्ते कोणाला मिळणार आहे, असे सर्व अपडेट. लाडकी बहीण योजनेमध्ये आता काल म्हणजे 30 एप्रिलला KYC ही आता बंद केलेली आहे. काल KYC प्रक्रिया ही शेवटचा दिवस होता आणि आता कालपर्यंत किती लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केलेली आहे, आता लाडक्या बहिणीमध्ये किती लाडक्या बहिणी आता पात्र असणार आहेत आणि किती असा आकडा आहे की आता त्या लाडक्या बहिणींना मार्च हप्ता मिळणार आहे आणि एप्रिल म्हणजे जसे की आता एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेले आहे, या नवीन आर्थिक वर्षामध्ये किती लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार आणि पात्र अपात्र हे प्रकार काय आहे, शेवटी निष्पन्न काय निघणार, लाडकी बहीण योजनेचे अपडेट काय आहे, किती आहे आकडा अपात्र लाडक्या बहिणींचा, पात्र लाडक्या बहिणींचा, आता यापुढील हप्ते कोणाला मिळणार, असे सर्व अत्यंत महत्त्वाचे अनेक वेगवेगळे अपडेट. आज 1 मेचे अपडेट काय आहे असे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. व्हिडिओ आपणही बघा आणि इतर सर्व लाडक्या बहिणींना आठवणीने शेअर करा आणि आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन निवडा, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला की नोटिफिकेशन येईल. आणि फेसबुक पेज फॉलो केले नसेल तर फेसबुक पेज फॉलो करून ठेवा तर काय आहे बघा, लाडकी बहीण योजना उरले फक्त काही तास, अजूनही मार्च एप्रिलचा हप्ता जमा नाही. लाडक्या बहिणींना रुपये 3000 कधी मिळणार? एप्रिल महिना संपायला अवघे काही तास. आता एप्रिल महिना तर ऑलरेडी संपलेला आहे, त्याआधी लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता दिला जाण्याची शक्यता होती. मात्र महिलांसाठी अजून घोषणा करण्यात आलेली नाही. आता याआधी असे म्हटले जात होते की मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते दिले जाणार, परंतु त्या बाबतीत तशी काही घोषणाही केलेली नाही. तर लाडक्या बहिणी बघा, मोस्ट प्रॉबेबली तुम्हाला 3000 रुपये हप्ता मिळणार का, कारण की एप्रिल महिना पण ऑलरेडी संपून गेलेला आहे, मार्च तर कधीच संपलेला आहे. मग आता हे 2 महिने संपलेले आहे, तर 2 महिन्यांचे हप्ते एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार का, किती लाडक्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, हेही आपण अपडेट बघूयात. एप्रिल महिना संपत आला, उद्यापासून 1 मे म्हणजे आता आजपासूनच. हा व्हिडिओ मी ॲक्च्युली 30 तारखेला बनवलेला आहे आणि 1 मेला मी हा अपलोड करत आहे, त्यामुळे हे थोडंसं टेक्स्टमध्ये तुम्ही एव्हरीबडी यू कॅन ट्राय टू अंडरस्टँड. तर एप्रिल महिना संपत आला आहे, म्हणजे काल शेवटचा दिवस होता आणि उद्यापासून, जसे की मी आज 30 एप्रिलला हे व्हिडिओ बनवत आहे म्हणून त्याप्रमाणे उद्यापासून मे महिना सुरुवात होत आहे. तरीही महिलांच्या खात्यात अजून मागच्याच महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. म्हणजे काय, मार्च महिन्याचा. महिलांना मार्च महिन्याचेच पैसे मिळालेले नाही. महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र अजूनही त्याबाबत काहीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता अशी भरपूर ठिकाणी चर्चा होती की लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळतील, परंतु त्याबाबत तशी कुठलीही काही घोषणाही अजूनही कोणीही
केलेली नाही. महिला व बालविकास विभागाकडून पण तशी कुठली काही घोषणाही अजूनपर्यंत नाही. तर लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते हे आलेले आहेत. त्यानंतरचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता अजूनही आलेला नाही. आजच्या दिवसात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत घोषणा होऊ शकते. आता बघा, आज 1 मे आहे, त्यामुळे आज 1 मेला मार्च म्हणजे कमीत कमी निदान मार्च महिन्याची हप्त्याची तरी घोषणा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल, म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की चॅनल आपलं आठवणीने सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन निवडा, म्हणजे आपल्या चॅनलवर कधी पण व्हिडिओ येऊ शकते. जशी पण घोषणा होणार, जसे पण अपडेट येईल, मी ताबडतोब आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणेन. तुम्हाला कसा मिळेल तो व्हिडिओ, तुम्हाला कसं कळेल, त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल हे म्हणजे बेल आयकॉन प्रेस करून तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा, तरच तुम्हाला माझा व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. काय आहे पुढचं अपडेट? तर लाडकी बहीण योजनेत महिलांना या महिन्यात फक्त मार्च हप्ता मिळणार की मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. मागच्या महिन्यात देखील 2 हप्ते एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र महिलांना एकाच महिन्याचे पैसे देण्यात आले. त्यामुळे या महिन्यात देखील लाडक्या बहिणींना 1500 की 3000 रुपये मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. जसे की बघा, आता जेव्हा फेब्रुवारीचा हप्ता आला तेव्हासुद्धा सगळीकडे अशी चर्चा होती की 2ही हप्ते सोबत मिळतील का, फेब्रुवारी आणि मार्च. परंतु तसे काही झाले नाही. फक्त तुम्हाला फेब्रुवारीचाच हप्ता देण्यात आला होता. 1500 रुपये तुमच्या बँकेत जमा करण्यात आले होते. काय आहे पुढचे अपडेट बघा. लाडक्या बहिणींसाठी आज शेवटची संधी. आज म्हणजे काल, मी तुम्हाला जसं की सांगितले, काल मी हा व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे त्यानुसार थोडे हे अपडेट म्हणजे टेक्स्टमध्ये थोडंसं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तर काल म्हणजे 30 तारखेला शेवटचा दिवस होता KYCसाठी. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे KYCमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची संधी आहे. ज्या महिलांनी KYCमध्ये चुका केल्या आहेत त्या चुका सुधारण्याची ही शेवटची संधी आहे. जर तुम्ही आज KYC केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे. तुम्हाला इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे महिलांनी आज संध्याकाळपर्यंत KYC करायची आहे. म्हणजे 30 तारखेला तुम्हाला, काल संध्याकाळपर्यंत म्हणजे 30 तारखेला तुम्हाला ही KYC पूर्ण करायची संधी दिली होती. तर लाडक्या बहिणींच्या खात्यात कधीही येऊ शकतात 3000 रुपये. त्यामुळे मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याबाबत हे अपडेट तुम्हाला मी देत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी सतर्क राहा, मोबाईल चेक करत राहा, आपले बँक खाते चेक करत राहा आणि तुम्हाला जसेही पैसे येतील मला लगेचच कमेंट करा.